सिद्धनाथाच्या नावानं चांग भलच्या जयघोषात व लाखो भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व दैवत असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्ती सालकरी यांच्या घरून वाजत गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या। रथामध्ये उत्सव मूर्ती बसवल्यानंतर श्रीच्या मूर्तीच्या रथातून दुपारी 2:20 मिरवणुकीस राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्यासह रथाचे मानकरी यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला। अनेक ठिकाणच्या मानाच्या सासनकाठ्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या भेटीस आल्या। श्रीचा विवाह सोहळा 1 महिनाभर चालतो। दिवाळी पाडव्या दिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला। त्यानंतर तुळशी विवाह श्री सिद्धनाथाचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होऊन आज लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला। भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळातर्फे सोलापूर, पंढरपूर, आटपाडी आगारांनी जादा बसेस सोडल्या होत्या। रथोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हसवड शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।